अखेर केज विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी सायंकाळी 4 ला पूर्ण झालेली आहे। 30व्या फेरी अखेर नमिता मुंद्रा यांना पडलेली मतं आहे 1,15,699, तर पृथ्वीराज साठे यांना पडलेली मतं आहे 1,13,004 मतं। एकूण आणि पोस्टल मतदान जे आहे त्याचीही मतमोजणी यावेळी झालेली आहे आणि ते पोस्टलची मतमोजणी झाल्यानंतर नमिता मुंद्रा यांना पडलेली मतं आहेत 1,382 मतं, तर पोस्टल मतं पृथ्वीराज साठे यांना पडलेली आहेत 1,390 मते। या सगळ्या मतांची बेरीज केल्यानंतर नमिता मुंद्रा यांना मते पडलेली आहेत 1,16,981, तर पृथ्वीराज साठे यांना पडलेली मतं आहेत 1,14,394 मतं। एकूण या सगळ्या मतमोजणीनंतर नमिता मुंद्रा या 2,687 मतांनी निवडून आलेल्या आहेत। एकूण मतमोजणी पुन्हा एकदा आम्ही आपल्याला सांगतोय, नमिता मुंद्रा या 2,687 मतांनी केज विधानसभा मतदारसंघात निवडून आलेल्या आहेत। पुन्हा एकदा त्या केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार झालेल्या आहेत। आम्ही सकाळी 8:30 पासून सगळे अपडेट्स आपल्यापर्यंत आमच्या प्रेक्षकांसाठी पोहोचवलेले आहेत, तर सायंकाळी 4 वाजता ही मतमोजणी जवळजवळ पूर्णत्वाकडे गेलेली आहे आणि आता शेवटचं अपडेट्स हाती आले तेव्हा मतमोजणी पूर्ण होईल। पुन्हा एकदा आम्ही आपल्याला सांगू इच्छितो, नमिता मुंद्रा या 1,16,981 मतं त्यांना मिळालेली आहेत। बॅलेट पेपर आणि EVM मशीन या दोन्हीची मतमोजणी पूर्ण केल्यानंतर 1,16,981 मतं हे नमिता मुंद्रा यांना पडलेली आहेत, तर पृथ्वीराज साठे यांना 1,14,394 मतं पडलेली आहेत। पुन्हा शेवटचे अपडेट्स आम्ही आपल्याला देतोय, नमिता मुंद्रा या 2,687 मतांनी निवडून आलेले आहेत। नवनिर्वाचित आमदार नमिता मुंद्रा यांचे 24/7 आणि BBC केज लाईव्ह यांच्या वतीनं अभिनंदन। अशा प्रकारे आज दिवसभर 24/7 आणि BBC केज लाईव्हनं आपल्याला सगळे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवले। निकाल पूर्ण झालेला आहे, 4च्या सुमारास सगळी घोषणा झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या नमिता अक्षय मुंद्रा या विद्यमान आमदार म्हणून घोषित झालेले आहेत। हे सगळे अपडेट्स आपल्यापर्यंत आणण्यासाठी 24/7च्या वतीनं या ठिकाणी 24/7चे संपादक शेख इक्बाल, त्याचबरोबर कॅमेरामन भागेश अन्नदाते, आरेफ इनामदार, BBC केज लाईव्हच्या कॅमेरामन रणजित कांबळे या सर्वांनी सहकार्य केलं। सर्वांचे खूप आभार।